नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न, अभ्यास करताय ना? अभ्यास केलाच पाहिजे. आज आपण लसावी व मसावी या टॉपिकवरील अतिशय महत्वाचे प्रश्न, म्हणजे जे पोलीस भरतीला वारंवार रिपीट होतात अशा प्रकारचे लेखी उदाहरणांची प्रॅक्टिस करणार आहोत. ते कशा प्रकारे सोडवले जातात आणि त्यांचं योग्य उत्तर काय असतं ते बघूया. चला तर मग वेळ न घालता लगेच सुरुवात करू. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे. काय प्रश्न आहे मित्रांनो? बघा आणि ते कशा प्रकारे सोडवले जातं ते सुद्धा बघा. प्रश्न काय विचारलाय मित्रांनो? दोन संख्यांचा लसावी 255 आहे व मसावी 1 आहे. त्यापैकी एक संख्या जर 17 असेल तर दुसरी संख्या कोणती? काय आहे? दोन संख्यांचा लसावी 255 आहे आणि मसावी काय आहे? 1 आहे. त्यापैकी एक संख्या जर किती 17 असेल तर दुसरी संख्या कोणती? यासाठी एक सूत्र आहे मित्रांनो. सूत्र लक्षात ठेवायचं. सूत्र काय आहे मित्रांनो? सूत्र आहे दोन संख्यांचा गुणाकार. दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी व मसावी. कळलं तुम्हाला? दोन संख्यांचा गुणाकार भागीला आपलं बरोबर लसावी व मसावी. आता दोन संख्यांचा गुणाकार काय दिलाय मित्रांनो? दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे पहिली संख्या दिली आहे 17 आणि दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे. दुसरी संख्या काय असणार मग? एक्स असणार. एक्स. पहिली संख्या 17, दुसरी संख्या एक्स. बरोबर काय मित्रांनो? लसावी व मसावी. लसावी काय दिलाय मित्रांनो? लसावी आहे 255. 255 आणि गुणिला लसावी काय आहे? लसावी दिलाय 1. बरोबर? लसावी दिलाय 1. आता काय करायचं मित्रांनो? यांना जशी तशी मांडणी करून घ्यायची. परत जेव्हा बरोबरचं चिन्ह असतं, जेव्हा हे चिन्ह दिलं जातं तेव्हा काय असतं मित्रांनो? जेव्हा हे बरोबरचं चिन्ह दिलं जातं तेव्हा पहिलं जे हा टॉपिक आणि हे म्हणजे पहिल्या संख्या दुसऱ्या संख्येच्या छेदस्थानी न्यायच्या, म्हणजे भागीला न्यायच्या. लक्षात घ्या हे नेहमी. जेव्हा बरोबरचं चिन्ह दिलेलं असेल तेव्हा त्या संख्या त्या समोरील संख्येला भागीला असतात. भागीला. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग आता हे कसं येईल मित्रांनो? हे 255 जसे तसे लिहायचे. 255 गुणिला 1 भागीला हे आता हे 17 आणि एक्स खाली घ्यायचा. म्हणजे एक्स आता एक्स आहे म्हणून एक्स बरोबर असं लिहायचं. एक्स ला काही किंमत नाही. एक्स ची किंमतच आपल्याला काढायची आहे. म्हणजे आता सध्या तर एक्स ला काही किंमत नाही. म्हणजे दुसरी संख्या आपल्याला माहिती आहे का? म्हणजे दुसरी संख्या बरोबर 17. कळालं मित्रांनो? इथपर्यंत कळालं? पहिलं उदाहरण आहे, नीट समजून घ्यायचं. नीट स्टेप बाय स्टेप अगोदर समजून घ्या. नंतर काय आपण पटापट प्रॅक्टिस तर करणार आहोत पुढील उदाहरणांची. इथपर्यंत कळालं? दोन संख्येचा गुणाकार बरोबर लसावी गुणिला मसावी. पहिली संख्या 17, दुसरी संख्या एक्स म्हणजे ती संख्या आपल्याला काढायची आहे आणि लसावी गुणिला मसावी. ठीक आहे. आता भाग द्या मित्रांनो. यांना आणि यांना भाग द्या. कशा प्रकारे भाग द्या तुम्हाला शिकवलंय. लिहून घ्या परत. 255 भागीला 17. गुणाकार आपण केलेला आहे. 255 गुणिला जर 1 केलं तर 255च उत्तर येईल. कळालं इथपर्यंत? म्हणून मित्रांनो बस आता संपली तुमची इथपर्यंत प्रोसेस. काय? 17 1 17. 17 1 17 म्हणजे इथं लिहायचं 1 आणि 25 मधून 17 गेले किती उरणार? 8 उरणार. व्हेरी गुड मित्रांनो. हे झाले उरले 8. 8 आणि हे 5. 8 वरती 5 किती होता मित्रांनो? 85. बरोबर? 85 म्हणजे 17 5. 17 गुणिला 5 जर केले तर आपले किती उत्तर येणार? 85 येणार. म्हणजेच काय? हे झाले 85. कळलं तुम्हाला इथपर्यंत? 255 भागीला 17. तुम्ही कॅल्क्युलेटर मध्ये हिशोब करून बघा. जे नवीन विद्यार्थी असतील ते 255 लिहायचे, भागाकार करायचं आणि 17 लिहायचे. बरोबर उत्तर काय येणार तुमचं? 15. तर एक्स बरोबर किती झाला मित्रांनो? 15. म्हणजेच काय? एक्स बरोबर 15. याचा अर्थ काय? दुसरी संख्या विचारली होती ना. दुसरी संख्या आपण काय मांडणी केली होती? एक्स. म्हणजेच काय? दुसरी संख्या आली 15 आणि पहिली संख्या आली मित्रांनो. पहिली संख्या आली
जी होती अगोदर तीच 17. याचं उत्तर कसं येणार आहे मित्रांनो? याचं उत्तर येणार आहे 15. याचं योग्य उत्तर असणार आहे. कळालं? आता तुम्ही म्हणणार की काही विद्यार्थी म्हणणार की सर ही खूप लॉंग कट आहे, भरपूर वेळ लागला, पण तुम्हाला मी शिकवतोय यामुळे इतका वेळ लागला. नाहीतर काही तुमची जशी जशी रिव्हिजन वाढेल, तुमच्याकडे नोट्स आहेत, नोट्स मध्ये या प्रकारातील उदाहरण भरपूरशे उदाहरण नोट्स मध्ये दिलेले आहे, म्हणून तुम्ही त्या नोट्स मधून सोडवलं तुमचे काय उदाहरण याचे उत्तर पटापट येईल. काही विद्यार्थी म्हणजे खरंच सर खूप लॉंग कट आहे. आता बघा, याला तुम्ही जशी जशी तुमची स्पीड वाढेल तसं काही सेकंदात कसं सोडू शकता हे बघा. मी काय बघणार, पहिली संख्या आपलं काय वाचणार मी, दोन संख्यांचा मसावी काय आहे 255. इथं सोडून दाखवतो तुम्हाला वेगळं. दोन संख्यांचा लसावी किती 255 गुणिला लसावी 1 भागीला पहिली संख्या विचारली 17. बस एवढीच मांडणी करा, आणि एवढी मांडणी केली लगेच भाग देणार. 17 17 उरला 8, 17 5 85, फिनिश. कळाला इथपर्यंत? जशी जशी तुमची प्रॅक्टिस वाढेल, जसा जसा तुमचा अभ्यास वाढेल, तशा तसं तुम्ही काही क्षणात योग्य उत्तर काढू शकता. किती सेकंद लागले मित्रांनो? 10 ते 20 सेकंदामध्ये तुम्ही जास्तीत जास्त 1 मिनिट. किती टाइम लागला? जास्तीत जास्त 1 मिनिट लागला फक्त उदाहरण सोडवायला. पण तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवतोय. पहिलं उदाहरण होतं, सर्वांना कळायला पाहिजे, सर्वांना समजलं पाहिजे कशा प्रकारे उदाहरण सोडवले जातात, म्हणून वेळ लागतो मित्रांनो. आणि आपल्याला एकट्याला पुढे जायचंय का? जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना सर्वांना आपल्याला पुढे घेऊन जायचंय, सर्वांना एक सोबत. यावर्षी जबरदस्त रिझल्ट लागला पाहिजे आपला, आणि तुम्ही सर्वेचे सर्वे यावर्षी पेढे घेऊन आपल्या टीमला आले पाहिजे मित्रांनो. हेच टार्गेट आपल्या सर्वांचं आहे. ठीक आहे? किती प्रकारे याचं उत्तर निघलं मित्रांनो? 15. आणि भरपूरशा विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलं, त्या सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो. असाच प्रकारचा अभ्यास चालू ठेवा कंटिन्यू, सर्वांसाठी व्हेरी गुड. बघूयात आता पुढील कोणता प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. पुढील प्रश्न काय आला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की दोन संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 15 व 420 आहे. त्यापैकी एक संख्या जर 105 असेल तर दुसरी संख्या कोणती? काय प्रश्न आहे? दोन संख्यांचा लसावी व मसावी लिहून घ्यायचा. त्यांचा फॉर्म्युला काय होता? दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिला मसावी. हा फॉर्म्युला तुमचा तोंडी पाठच पाहिजे. प्रत्येक उदाहरणाच्या खाली पूर्ण लिहायचं, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिला मसावी. कळालं इथपर्यंत मित्रांनो? त्यानंतर त्याची मांडणी करून घ्यायची. काय लिहिलंय? लसावी भाग मसावी दिला अगोदर, मसावी 15 गुणिला लसावी किती दिला आहे 420. कळालं इथपर्यंत? पहिली संख्या कोणती दिली आहे मित्रांनो? पहिली संख्या आहे 105 म्हणजे 105 गुणिला x, म्हणजे दुसरी संख्या आपल्याला काढायची. त्याच प्रकारे मांडणी करायची याची नेहमीप्रमाणे. कशी मांडणी करणार? बरोबरचं चिन्ह आलेलं आहे म्हणून ही संख्या याच्या भागीला जाणार. कळालं इथपर्यंत? लिहून घ्यायचं मित्रांनो. 420 गुणिला 15 भागीला 105 बरोबर x, म्हणजे काय दुसरी संख्या आपल्याला काढायची. कळालं? आता याची मांडणी, याचा भागाकार करा. भागाकार माहिती तुम्हाला कशा प्रकारे केला जातो. तुम्हाला संख्या प्रकरणामध्ये सर्व काही शिकवलंय, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व शिकवलं तुम्हाला. म्हणून भागाकार तुमचे पाढे वर्ग घेणं पाठ पाहिजे. ठीक आहे? बघूयात आता किती कशा प्रकारे करायचं हे. 420 गुणिला 15 भागीला 105. कळालं? आता 15 ने 105 ला भाग द्या. कशा प्रकारे भाग द्यायचा बघा. 15 1 15, 15 सक 90 आणि 15 7 105. म्हणजेच काय, 15 ने जर 7 वेळेस याला गुणलं तर येणार 105. कळालं इथपर्यंत मित्रांनो? इथपर्यंत कळालं? 15 ने भागाकार केला आपला तर 7 उत्तर येणार. म्हणजे 15 ने जर 7 वेळेस गुणलं, 15 गुणिला 7 जर केलं तर 105 उत्तर येणार. सोप्या पद्धतीत नवीन विद्यार्थ्यांना सुद्धा समजेल अशा पद्धतीत. ठीक आहे? नंतर 7 ने परत 42 ला भाग द्या. ठीक आहे? तुम्हाला काही विद्यार्थ्यांना समजणार नाही म्हणून परत इथे दुसरी मांडणी करून देऊ का तुम्हाला? किती उरले मित्रांनो? आता उरले 420 गुणिला 1 भागीला 7.
420 एवढं उरलं ना. इथं 15 कट झाले, 1 झाला. इथे 105 कट झाले, 7 उरले. कळालं इथपर्यंत. परत भाग कसा द्यायचा, इथल्या इथे भाग देऊ शकता तुम्ही लगेच काही क्षणात. पण काही विद्यार्थी नवीन आहेत, त्यांना सुद्धा कळायला पाहिजे, आपल्याला त्यांना सुद्धा पुढे घेऊन जायचंय. ठीक आहे. मग आता कसं करणार मित्रांनो, 7 1 7, 7 सकम 42. म्हणजे 7 गुणीला 7 ला जर 6 वेळेस गुणले तर 42 उत्तर येतं. कळालं इथपर्यंत मित्रांनो. आता काय उरलं मित्रांनो, इथं हा झाला 1 म्हणजे 7 1 हे झालं संपलं येत आहे. गुणीला जर 1 केला तर काहीच उरत नाही. म्हणजेच काय 60 उरले फक्त. 60 म्हणजेच काय मित्रांनो, x बरोबर काय आला मित्रांनो 60. याचा अर्थ काय, तर दुसरी संख्या, दुसरी x बरोबर काय होतं मित्रांनो, दुसरी संख्या होती. तर दुसरी संख्या म्हणजे काय ना मित्रांनो 60. तर प्रश्न काय होता मित्रांनो, दोन संख्यांचा लसावी व मसावी, मसावी व लसावी अनुक्रमे 15 व 420 होता. 15 व 420 त्यापैकी एक संख्या जर 105 असेल तर दुसरी संख्या कोणती, दुसरी संख्या बरोबर x मानली होती आपण, x आपल्याला काढायचा होता, दुसरी संख्या निघली 7. आता काही विद्यार्थी म्हणजे सर खरंच खूप लॉंग कट आहे, शॉर्टकट मध्ये सांगा. हेच शॉर्टकट आहे. जशी जशी तुमची प्रॅक्टिस वाढेल तशी तुमचे बघा, आता जर तुमची प्रॅक्टिस तुम्हाला इथल्या इथं सोडून दाखवलं असतं, ही स्टेप कमी झाली असती. बरोबर. आता इथल्या इथं आपण तुम्हाला लगेच भागाकार दिला असता, एवढी स्टेप कमी झाली असती. बरोबर. तुम्हाला कळायला पाहिजे, समजलं पाहिजे, उमजलं पाहिजे, असे स्टेप बाय स्टेप आपल्या नोट्स मध्ये सुद्धा असतं. तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे, एक सुद्धा गणित तुम्हाला अडता कामा नये. आता काही विद्यार्थी सर खरंच खूप लॉंग कट आहे, पटकन कशा प्रकारे सोडवू शकता बघा. त्याच प्रकारे डायरेक्ट मांडणी करायची. लसावी व मसावी बघायचा. 15 लसावी दिलाय, सॉरी मसावी दिलाय 420. किती दिलाय लसावी, भागीला पहिली संख्या लिहायची पटकन 105. काय भाग देणार, 15 1 15, 15 7 105, 7 1 7, 7 सकम 42. 60 उत्तर काही क्षणात, एवढ्या स्टेप मध्ये. झालं का. पण हे कधी तुम्ही सोडवू शकता, जेव्हा तुमची ही स्टेप पाठ असेल, जेव्हा तुमचा स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकलेले असाल, तुमची रिव्हिजन वाढलेली असेल, तुमची रिव्हिजन जेव्हा झालेली असेल, तेव्हा तुम्ही हे काही क्षणात एवढ्या स्टेप मध्ये काही सेकंदातच याचं योग्य उत्तर देऊ शकता. काही लोक तुम्ही इंस्टाग्रामला रील बघणार, युट्यूबला रील बघणार, काही शॉर्टकट पद्धती काहीही सांगतात, पण प्रत्येकच शॉर्टकट पद्धत प्रत्येक उदाहरणाला कामात पडत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. पोलीस भरतीला जर तुम्हाला एखादी गणित नडलं, तुमची कोणतीच शॉर्टकट पद्धत तुम्हाला कामात पडणार नाही. तुम्हाला कामात पडेल फक्त ही पद्धत. शिकवण्याची पद्धत तुम्ही समजून घ्यायची नीट, स्टेप बाय स्टेप अगोदर मांडणी करून घ्यायची. हे प्रॅक्टिस करा. जशी जशी तुमची ही प्रॅक्टिस वाढेल तसं तसं तुमची काही क्षणातच तुम्ही तुमची स्वतःची नवीन शॉर्टकट पद्धत तुम्ही तयार करणार. कळाला मित्रांनो. आणि भरपूरच्या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर कमेंट बॉक्स मध्ये दिले. का दिले, मी सोडवण्याच्या अगोदर त्यांनी उत्तर दिले. का दिले, ते जबरदस्त अभ्यास करतात. त्यांना माहिती आता लेखी उदाहरण होणार आहे आज, म्हणून त्यांनी दिवसभर अभ्यास केलाय. कारण नोट्स मध्ये कित्येक उदाहरण दिले असतात या प्रॅक्टिस करण्याकरिता. जबरदस्त उदाहरण आहे, जबरदस्त खतरनाक उदाहरण आहे. नोट्स मध्ये सर्व प्रकारचे उदाहरण सोडवलेले असतात. म्हणून काय मित्रांनो, तुमच्याकडे नोट्स असणे आवश्यक आहे. पोलीस भरतीला हे प्रश्न येतातच. तुम्ही कोणतीही प्रश्नपत्रिका बघा, जबरदस्त प्रश्न आहेत. बघूयात आता पुढील कोणता प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. पुढील महत्वाचा प्रश्न आलेला आहे मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर. काय प्रश्न दिलेला आहे, प्रश्न आहे की दोन संख्यांचा गुणाकार. जरा वेगळा प्रश्न आहे, नीट समजून घ्या. प्रश्न नीट वाचा, नीट समजून घ्या स्टेप बाय स्टेप. काय प्रश्न आहे की दोन संख्यांचा गुणाकार 5070 असून त्यांचा लसावी 390 आहे आणि मसावी काढा. मसावी किती आहे, मसावी काढायचा मित्रांनो. अगोदर पहिली संख्या दिली होती, दुसरी संख्या काढायची होती. नंतर काही काही उदाहरणामध्ये दुसरी संख्या सुद्धा देतात, पहिली संख्या सुद्धा काढावी लागतात. पण आता काय दिलाय मित्रांनो, आता लसावी दिलाय आणि मसावी काढायचं आहे. म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार त्यांनी ऑलरेडी करून दिलेला आहे. त्यानंतर तुम्हाला लसावी सुद्धा दिला, तर मसावी काढायचं आहे. आपलं तेच उदाहरण स्टेप बाय स्टेप, जबरदस्त तीच स्टेप वापरायची तुम्हाला. अगोदर हे शॉर्टकट पद्धत झालेली आहे. कशी बघा, काय आपलं हे होतं फॉर्म्युला की दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिला मसावी, हा आपला फॉर्म्युला होता मित्रांनो. त्याच प्रकारे मांडणी करायची. काय मांडणी करायची, दोन संख्यांचा गुणाकार किती मित्रांनो 5000
70 बरोबर. लसावी किती दिला मित्रांनो? लसावी आहे 390 आणि मसावी काढायचा आहे. जी संख्या काढायची आहे तिला एक्स मानायचं नेहमी. लक्षात ठेवायचं एक्स म्हणजे मानलेली संख्या. त्याचप्रमाणे मांडणी करा मित्रांनो पटकन. एक्स बरोबर जी संख्या मोठी असते ती संख्या नेहमी वरती लिहायची. ही गोष्ट दिमागामध्ये फिट ठेवा. ठीक आहे. काय लिहिणार आता? ही संख्या मोठी आहे म्हणून आपण इथं ही मांडणी करणार. 50 70 म्हणजेच काय 5070. लसावी बागीला लिहा मित्रांनो 390. इथपर्यंत ही मांडणी झाली म्हणजे तुमचं उत्तर निघलंय. आणि काही विद्यार्थी आहेत जे मी सोडवण्याच्या अगोदर कमेंट बॉक्समध्ये योग्य उत्तर देतील. एबीसीडी जे असेल ते योग्य उत्तर देतील. पटापट सोडवा. ठीक आहे. बघूया आता. जे विद्यार्थ्यांना सोडवता येत नाही त्यांनी माझ्याकडे बघा, समजून घ्या. तुमच्याकडे नोट्स आहे, नोट्समध्ये या टॉपिकवर भरपूर उदाहरण दिलेलं आहे ऑलरेडी त्याच्यामध्ये. ठीक आहे. तुम्हाला प्रॅक्टिस करण्यात येईल. ओके. चला बघा परत एक्स बरोबर मित्रांनो ही मांडणी जशी तशी करा. 5070 5070 भागीला 390 हे झालं जशी तशी. आता इथं भागाकार देऊयात. भाग करा. 0 कट 0 कट. कळालं. उरले 57 म्हणजे 507 आणि भागीला 39. आता 39 ने भागाकार करा परत. किती होईल मित्रांनो? कळतंय का तुम्हाला मी काय सांगतोय? नीट समजून घ्या. परत इथं मांडणी करून दाखवतो वाटलं तर. 507 उरले. नंतर 39 उरलेले आहे. 39 एक सॉरी 39 एक 39 बरोबर. परत याला भाग द्या. 50 मधून 39 गेले किती उरणार मित्रांनो? उरणार 11. कळलं. किती उरले? 11. आणि हे 7 जसे तसे इथे मांडणी करा परत. 7 म्हणजेच काय मित्रांनो? इथं 107 झाले. ठीक आहे. 17 झाले. परत भाग द्या. 39 त्रिक 39 ला जर 3 वेळेस गुणलं तर किती उत्तर येईल मित्रांनो? 117 उत्तर. हे बघा 39 इथं आपण 39 केलं होतं. त्यानंतर परत 39 ने 3 वेळेस गुणलं म्हणजेच कसं? हे बघा 39 गुणीला जर 3 केले तर काय उत्तर येईल बघा? 3 9 27 हातच्याला गेले 2. परत 3 त्रिक 9 आणि 2 11. 11 म्हणजेच काय? आलं का? सेम टू सेम. म्हणजेच काय इथे येईल? 3. याचा अर्थ काय होता मित्रांनो? प्रश्न होता दोन संख्यांचा गुणाकार 5070 आहे. त्यापैकी लसावी जर 390 असेल तर मसावी काढा. आता एक्स म्हणजे निघलेला आहे आपला 13. एक्स काय निघला मित्रांनो? 13. याचा अर्थ काय? या उदाहरणाचं योग्य उत्तर काय असणार आहे? मसावी काय असणार आहे याचा? ऑप्शन क्रमांक बी. ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर 13 हे असणार आहे. आणि सर्वांसाठी व्हेरी गुड ज्या विद्यार्थ्यांनी याचं कमेंट बॉक्समध्ये योग्य उत्तर दिलंय. व्हेरी गुड मित्रांनो. खूप छान. हे उदाहरणं कठीण आहेत पण तुमची प्रॅक्टिस झाल्यामुळे तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सोडवलं. आणि काही विद्यार्थी म्हणतील परत सर याची लॉंग कट आहे, शॉर्टकट मध्ये सांगा. शॉर्टकट हीच पद्धत आहे कशा प्रकारे तुम्ही सोडवू शकता. एवढी सगळी मांडणी करायची गरज नाही. नवीन विद्यार्थी आहे काही त्यांच्यासाठी सर्व काही स्टेप बाय स्टेप मांडणी करावी लागते. पण तुमची जर एवढी प्रॅक्टिस झाली तुम्ही काय मांडणी करणार? तुम्ही फक्त एवढी मांडणी करणार मित्रांनो. 390 भागीला 5070 कट कट करणार. 39 39 उरले 11. 39 त्रिक 117. फिनिश. फक्त एवढ्याशा जागेमध्ये. ठीक आहे. एवढ्याशा जागेमध्ये तुमचा भाग गेलेला आहे. याचा अर्थ काय? तुम्ही 13 ने सुद्धा भाग देऊ शकता. कळलं तुम्हाला? 33 39 परत इथे सुद्धा भाग देऊ शकता. पण कितीही लहान संख्येने भाग द्या तुमची स्टेप बाय स्टेप वाढत जाते. म्हणून इमॅजिन करायचं, थोडंसं डोकं चालवायचं. 30 ने जर भाग दिला 90 येतील. पुढे 9 त्रिक 27. फिनिश. भरपूरचे उदाहरण आपल्या नोट्समध्ये दिलेले आहे. अशाच प्रकारे उदाहरण सोडू शकता. आणि त्या सर्वांसाठी व्हेरी गुड ज्यांनी योग्य उत्तर दिले. बघूयात पुढचा कोणता प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवर येणारा आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. पुढील प्रश्न काढलेला आहे मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर. पुढील प्रश्न आहे की दोन संख्यांचा गुणाकार 2170 म्हणजे 2160 आहे. त्यापैकी मसावी जर त्यांचा 12 असेल तर लसावी काढा. दोन संख्यांचा गुणाकार
परत आपला फॉर्म्युला, तुमचं सूत्र हे प्रत्येक उदाहरणाच्या खाली आलंच पाहिजे. नीट लक्षात घ्या, मी परत परत का लिहितोय, कारण ते तोंडी पाठ तुमचं झालंच पाहिजे. ठीक आहे, लिहून घ्यायचं मित्रांनो. परत दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिला मसावी. ठीक आहे, परत मांडणी करा. दोन संख्येचा गुणाकार किती मित्रांनो? 2160 बरोबर त्यांचा मसावी किती दिला आहे? 12. लसावी त्यांचा काढायचा आहे. कळलं? लसावी त्यांचा काढायचा आहे. मग काय करणार आपलं नेहमीप्रमाणे? कसं? तेच x गुणिला x बरोबर 2160 भागिला 12. 2160 भागिला 12 ही याची मांडणी झालेली आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी नीट स्टेप बाय स्टेप समजलेलं आहे, आता त्या सर्वांनी पटापट प्रॅक्टिस करायची आहे. पटकन उदाहरणं सोडवा, प्रॅक्टिस करा. याचं लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये योग्य उत्तर आलं पाहिजे मला. मीही सोडवतो, तुम्हीही सोडवा. ज्या विद्यार्थ्यांना येत नसेल त्यांनी माझ्याकडे बघा, स्टेप बाय स्टेप शिकून घ्या. ज्यांना येत आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट उत्तर द्या. काय उत्तर आहे बघा. परत त्याची मांडणी करून दाखवतो तुम्हाला. 2160 भागिला 12 हे झालं मित्रांनो. कसं काय उत्तर येण्याचं? 12 एक 12 बरोबर. 12 ने 12 12 दुने 24 होतं बरोबर आहे ना. 24 हे 21 पेक्षा वरती संख्या जाते, म्हणून आपल्याला लहान संख्या पाहिजे, म्हणून आपण 12 एक 12 करणार. 21 मधून 12 गेल्यानंतर उरता मित्रांनो 9. 21 मधून 12 गेल्यानंतर उरता 9. परत तीच प्रोसेस आपली. 96 आली आता वरती बरोबर. परत 12 ने भाग द्या. 12 एक परत 12, 12 पंचे 60, 12 72, 12 7 98, 12 8 96. 12 8 96 कळालं तुम्हाला? 12 पंचे 60, 12 72, 12 7 84 आणि 12 8 96. म्हणजेच काय मित्रांनो? 12 8 96. उरला किती? फिनिश. इथं 0 आहे, 0 जसं तसं आपण इथे मांडणी करणार. याचं योग्य उत्तर काय मिळालं मित्रांनो? ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर असणार आहे लसावी. याचं काय नाही 180. लसावी काय आला यांचा? कळालं ना तुम्हाला? काय कळालं की पहिली संख्या काय होती मित्रांनो? सॉरी, दोन संख्यांचा गुणाकार 2160. त्यापैकी मसावी दिला होता 12, लसावी दिला होता. लसावी काढायचा होता. आपण जशी तशी मांडणी केली. मांडणीनंतर तुम्हाला इथल्या इथं सोडून दाखवलं. आपण परत ही मांडणी खाली वरून करून मोठी स्टेप केली असेल, पण तुम्हाला काही क्षणात तुम्ही याचं योग्य उत्तर देऊ शकता. खूप छान प्रकारे उत्तर दिलं मित्रांनो सर्वांनी. त्या सर्वांचं योग्य उत्तर आलेलं आहे. ज्यांनी ऑप्शन क्रमांक डी केलेलं आहे तुमच्या सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो. खरंच खूप छान प्रकारे अभ्यास चालू तुमचा. पुढील प्रश्न काय येत आहे आपल्या स्क्रीनवरती बघूयात, आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पटापट कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी उत्तर द्यायचे. ठीक आहे, चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करू. पुढील प्रश्न काय आला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की दोन संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 12 व 336 आहे. त्यापैकी एक संख्या जर 84 असेल तर दुसरी संख्या कोणती? दोन संख्यांचा लसावी व मसावी, मसावी व लसावी 12 आणि 336 आहे. त्यापैकी पहिली संख्या जर 84 असेल तर दुसरी संख्या कोणती? तीच आपली मांडणी करा मित्रांनो. दोन संख्यांचा गुणाकार. दोन संख्यांचा गुणाकार असं पण लिहू शकता किंवा असंही लिहू शकता तुम्ही. पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिला मसावी असं सुद्धा लिहू शकता, किंवा दोन संख्यांचा गुणाकार असं सुद्धा लिहू शकता. ठीक आहे, मांडणी बघा. पहिली संख्या किती दिली मित्रांनो? पहिली संख्या आहे 84 गुणिला x बरोबर लसावी बरोबर लसावी 36 गुणिला 12. ठीक आहे, ही झाली आपली मांडणी. याच प्रकारे तुम्ही खाली मांडणी करा याच्यावरली योग्यरित्या जशी तुम्हाला शिकवली. कशी? x दिलेला आहे, x लिहा बरोबर ही संख्या जशी तशी वरती लिहायची. 336 गुणिला 12 भागिला 84. ही तुमची मांडणी झालेली आहे योग्यरित्या जशी आपली मांडणी असते त्याच मांडणी झालेली. आता यांना पटापट भागाकार द्यायचा, भाग द्यायचा. चेक करा तुम्ही पण सुद्धा. परत x बरोबर गुणिला
12 भागीला 84. आता 12ने 84ला भाग द्या. कशा प्रकारे? 12 एक 12, 12 सक 12 पंचे 60, 12 72, 12 सते 84. 12 सते किती झाले मित्रांनो? 84. त्याचप्रमाणे आता परत उत्तर द्या. 7ने 336ला भाग द्या. कशा प्रकारे भाग देऊ शकता तुम्ही 336ला? बघा 7 एक 7. कळलं? त्यानंतर परत 7 5 7 चौक 7 चौक 28. 7 चौक 28, कारण 7 5 35 होतात. म्हणून मित्रांनो 7 चौका येईल 28. आणि उरले किती मग? 33 मधून जर 28 गेले तर उरले 5. म्हणून आपण इथं 5 लिहायचे. इथे किती लिहिणार मित्रांनो आपण? उरले 5. नंतर हे 6 वरती जाणार त्या ठिकाणी, म्हणजेच इथं. बरोबर? किती झाले? 5 वर 6 झाले म्हणजे 56. परत 7ने भाग द्या 56. 7 5 35, 7 सकम 42, 7 7 49, 7 8 म्हणजे 7 ला 8 वेळेस गुणल्यानंतर उत्तर येणार 56. म्हणजेच काय इथं उत्तर येणार मित्रांनो 8. म्हणजे इथं झाला फिनिश. कळलं? योग्य उत्तर काय येणार? x बरोबर 48. ऑप्शन क्रमांक काय आहे मित्रांनो याचा? ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर असणार आहे. त्या सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो. ज्यांनी योग्य उत्तर दिले त्यांचं सर्वांसाठी व्हेरी गुड. दुसरी संख्या काय असणार मित्रांनो? दुसरी संख्या 48 ही दुसरी संख्या असणार आहे. आता काय विद्यार्थी म्हणतील परत सर लॉंग कट झाला. शॉर्टकट पण हेच आहे मित्रांनो. शॉर्टकट सुद्धा हीच पद्धत आहे. तुम्हाला इंस्टाग्रामला युट्यूबला काहीही पद्धत सांगतील ती चुकीची पद्धत आहे. प्रत्येक म्हणजे ते त्यांच्या हिशोबानुसार योग्य पद्धत आहे. पण तुम्हाला प्रत्येक गणितासाठी तुम्ही वेगवेगळी पद्धत वापरणार का? बिलकुल नाही. हीच योग्य पद्धत आहे. तुम्हाला ही सर्व ठिकाणी कामात पडणार. कोणतंही उदाहरण येऊ द्या. ठीक आहे? बघा कशा प्रकारे तुम्ही परत सोडू शकता. याला शॉर्टकट पद्धतमध्ये मांडणी करायची. तुमच्यासमोर मांडणी आहे, घ्या लगेच मांडणी करा. 336 गुणिला 12 भागीला 84. 12 एक 12, 12 पंचे 60, 12 72, 12 सते 84. परत किती देणार मित्रांनो? 4 उरले किती? 5. परत फिनिश 48. तुम्ही अशा प्रकारे शॉर्टकट मध्ये सुद्धा सोडू शकता. पण कधी सोडू शकता? जेव्हा तुमची ही प्रॅक्टिस झालेली असेल, तुम्हाला स्टेप बाय स्टेप जर माहित असेल तरच तुम्ही पुढील उदाहरण सोडू शकता. ठीक आहे? हे होते अतिशय महत्वाचे लेखी उदाहरण. अजून लेखी उदाहरण बाकी आहे आपले, टेन्शन नाही. तर जाणून घ्या मित्रांनो. जे विद्यार्थी योग्य उत्तर देतात, ज्यांनी ऑप्शन क्रमांक सी काही क्षणातच दिलं, काही क्षणात उत्तर दिले. का दिले? कारण त्यांची प्रॅक्टिस झाली. दिवसभर अभ्यास करतात. दिवसभर आपल्या नोट्स मध्ये हे उदाहरण दिलेले आहेत, भरपूर दिले. ह्या सर्व जे तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे या सर्व नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे. 51 जणांची टीम आहे आपली. 51 जणांची टीम. 51 जणांच्या टीमने दिवस रात्र मेहनत करून, दिवस रात्र अभ्यास करून, जबरदस्त संघर्ष करून या नोट्स तयार केल्या. या सर्व नोट्स तुमचे यशाचे गुरुकिल्ली ठरणार आहे. या नोट्स खास तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी. तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती कॉल करा किंवा मेसेज करा. बेस्ट ऑफर चालू आहे बघा. बेस्ट ऑफर. त्यांची किंमत खूप महाग आहे, पण बेस्ट ऑफर मध्ये तुम्हाला काही नाममात्र किंमतीमध्ये मिळत आहे. बेस्ट ऑफर चालू आहे. या संधीचा फायदा घ्या. तुमच्या स्क्रीनमध्ये दिसत असलेल्या नंबरवरती कॉल करा, मेसेज करा, सांगा नोट्स पाठवा. काही क्षणात तुम्हाला नोट्स दिल्या जातील. काही क्षणात. अभ्यास करा, दररोज अभ्यास करा मित्रांनो. आणि लेक्चर संपल्यानंतर डिजिटल स्वरूपाचे 100 मार्कांची प्रश्नपत्रिका काही क्षणात तुम्हाला मिळणार. लगेच या टॉपिकवर 100 मार्कांचा पेपर आपल्या ग्रुपवर लगेच. आणि जाणून घ्या जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचंय, जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर, दररोज डिजिटल स्वरूपाचे प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात. अगदी मोफत. हे सर्व काही मोफत मिळवण्याकरता एक छोटीशी प्रोसेस आहे. ती म्हणजे काय? हे बघा. हे काय आहे? हे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल जे तुम्ही आता पाहत आहात. हे चॅनल तुम्ही आता पाहताय ना. या चॅनलला काय करायचं? तुम्हाला जे लाल कलरचं बटन दिसतं, या लाल कलरच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं. म्हणजे काय होईल? चॅनल सबस्क्राईब होईल. त्याचा स्क्रीनशॉट काढा. स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे हा नंबर, या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपला शेअर करायचा हा स्क्रीनशॉट. तुमचं व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि तुम्हाला एक खास व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल, जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर, दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात. अगदी मोफत. भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती. कारण तेथे आता या टॉपिकवर 100 मार्कांची जबरदस्त प्रश्नपत्रिका तयार झालेली आहे.
आपल्या टीमने तयार करून ठेवली लगेच. भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती. तोपर्यंत मित्रांनो, नमस्कार.